सुखप्रद फाउंडेशन आणि इलाइट क्लब यांच्या माध्यमातून वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी शाडू मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अनेक आजी आजोबांनी सुबक गणपतीच्या मूर्ती तयार करत आनंद घेतला. यावेळी या संपूर्ण टीमने सर्व आजी आजोबांकडून या मूर्ती बनवण्यासाठी चांगला प्रयत्न करून घेतला आणि सुबक अशा मूर्ती देखील त्यांनी तयार केल्या. विशेष म्हणजे आश्रमातील वय वर्ष 101 असलेल्या कुलकर्णी आजी यांनी देखील आपल्या थरथरत्या हातांनी श्री गणेशाची मूर्ती तयार केली व आनंद घेतला. यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार सर, योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी देखील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत हा कार्यक्रम यशस्वी केला. बघूया विशेष वृत्तांत. आता आपण बघितलं की या टीमने आपल्याला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले की बाबा त्यांना कसा अनुभव आला आणि इलाइट क्लब आणि आपण बघू शकतो की सुखप्रद फाउंडेशन आयोजित आणि इलाइट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा सगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सोबत काही आजी आजोबा देखील आहेत की जे छानपैकी त्यांनी मूर्ती तयार केलेल्या आहेत. या सगळ्या टीमच्या माध्यमातून आपण त्यांना विचारूया. आजोबा काय सांगाल, कसा आजचा तुमचा अनुभव आणि तुम्ही अप्रतिम अशी गणेशाची मूर्ती तयार केलेली आहे, कसं वाटतं? हे आम्हाला काही नवीन नाहीये. दरवर्षी आपल्या आश्रमात गणपती बनवतात. कुठली ना कुठली टीम आमच्या आश्रमात येते. ते आजचे जे आमचा कार्यक्रम झाला, ही शाडू माती काय सांगितलंय त्या शाडू मातीनेच आम्ही असे गणपती बनवते आणि जे काही आम्ही बनवलेले आहेत वेळे वाकडे आमच्या हिशोबाने यांनी आम्हाला भरपूर सांगितलं की असे बनवा तसे बनवा, पण या वयात सुरेख मूर्ती बनणं शक्य नाही. कोणाचे हात थरथरतात, कोणाला दिसायला कमी असते, त्यामुळे पण बनवताना आम्हाला एकदम आनंद वाटतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आम्ही खूप आनंद घेतला. खूप खूप धन्यवाद येणाऱ्या टीमचे. खूप मार्गदर्शन केले त्यांनी आणि आमच्या सरांचे पण आम्ही धन्यवाद मानतो की ते काही ना काही कार्यक्रम आमच्यासाठी मनोरंजनासाठी म्हणा किंवा आपल्या हातून काहीतरी घडेल या हिशोबाने आमच्यासाठी काहीतरी ते देऊनच येतात दरवर्षी. तसे आता आमच्या आश्रमात गणेशजीचे आगमन होईल तर तुम्ही या आमच्या आश्रमातल्या गणपतीच्या आरतीसाठी मी आपल्याला विनंती करतो आमच्या आश्रमात. खरं तर या टीमला आपण नक्कीच येणार. माझ्या मोठ्या बंधूंनी आणि माझ्या नातेसरांनी जो व्यवस्थित गणपतीचं सगळं सजावट करून लोकसाक्षी मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण आलो आहोत वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी या ठिकाणी. खरं तर 7 तारखेला गणपती विराजमान होत आहेत आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी इलाइट क्लबच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली आणि आपण बघू शकतो की संपूर्ण आजी आजोबा या ठिकाणी इतके दंग झालेले, व्यस्त झालेले आहेत आणि या सगळ्या टीमने त्यांच्याकडनं छान अशा गणपतीच्या मूर्ती देखील तयार करून घेतलेल्या आहेत. आपण त्यांनाच विचारूया त्या टीमला की त्यांचा कसा अनुभव आणि कशा पद्धतीने हा सगळा आनंद तुम्ही या ठिकाणी घेत असता. काय नमस्कार, माझं नाव तेजस शिरसाट. नमस्कार, माझं नाव तेजस शिरसाट, संस्थापक अध्यक्ष इलाइट क्लबचा. सो आम्ही मागील 3 वर्षापासून वेगवेगळे सामाजिक कार्य राबत आहोत. मग ते फूड डोनेशन असेल किंवा एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन रिलेटेड असेल, असे वेगवेगळे क्षेत्रात आम्ही काम करतोय मागच्या 3 वर्षापासून. तर गणेश उत्सव निमित्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला अवेअरनेस पोचवायचा आहे की POP किंवा ज्या मटेरियलपासून रिव्हर पॉल्युशन किंवा सॉइल पॉल्युशन होतं, तर असं मातीपासून बनलेले गणपती न यूज करता शाडू मातीचे गणपती आपण कशा प्रकारे वापरात आणू शकतो. आणि आम्ही सगळे यूथच आहात. सो यूथ थ्रू आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस पोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही वात्सल्य वृद्धाश्रमाला आलो, आजी आजोबांसोबत टाइम स्पेंड केला आणि त्यांच्यासोबत खूप छान छान मूर्ती सगळ्या आजी आजोबांनी बनवल्या. तर खूप छान एक्सपिरियन्स होता आणि पुढे देखील आम्ही सतत येत राहू. सर याद घ्या. तो हम लोग उनके साथ मिल के हम लोग कुछ नया सीखे, उनके साथ एंजॉयमेंट किया और हमने एक दिन ऐसा स्पेंड किया जहाँ पे हम लोग ने खुशियाँ बांटा और खुशियों के साथ हमने कुछ नया बना. तो एक त्यौहार हम लोग ऐसे भी बना रहे और आप लोग भी आइए
आप लोग भी ऐसा एक त्यौहार मनाइए, हम लोग के साथ जुड़िए। थैंक यू। खरं तर सर्वांनीच खूप छान पद्धतीने या सुबक अशा गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत. तर आपण काय सांगता, आपण देखील छान पद्धतीने मूर्ती तयार केलेली आहे. एक भावना असते मूर्ती तयार करत असताना, कसा अनुभव आपला? आम्हाला जो अनुभव मिळाला मागच्या वर्षी पण मिळाला होता. परत एकदा लहान झाल्यासारखं वाटतं. मातीत खेळताना मजा येते आणि त्यातून क्रिएटिव्हिटी जी आहे तिला पण वाव मिळतो. आपणही काहीतरी करू शकतो आणि ती बाप्पाची मूर्ती या विचारानेच आम्हाला खूप उत्साह पण वाढला आमचा आणि आम्हाला भरून आल्यासारखं झालं. ही संधी मिळाली. थँक्यू. माझं नाव वेदिका शिंदे. आज आम्ही इलाइट क्लब तर्फे वात्सल्य वृद्धाश्रमात आलो आहे. आम्हाला इथे आजीबाबांना भेटून खूप छान वाटलं. त्यांच्या तोंडावरती स्माईल बघून आणि त्यांना सगळं कष्ट करून आणि ते गणपती एकदम असं काय म्हणतात उत्सुकतेने बनवताना खूप छान वाटलंय. आपण पण असं वृद्धाश्रमात किंवा अनाथ आश्रमात भेट दिली पाहिजे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे, जसं की आपल्याला पण छान वाटेल आणि त्यांना पण नातवंडांची किंवा घरच्यांची आठवण नाही येणार असं आपण वाटलं पाहिजे. पण सर्वांनी नक्की गणपतीच बनवले? हो गणपती. एखादी देवी वगैरे तयार झाले? नाही. नमस्ते, मेरा नाम कशिश नंदन है. मैं एक एलाइट क्लब का वॉलंटियर हूँ. एंड लाइक हमेशा जो भी हम लोग सेलिब्रेट करते हैं वो सिर्फ आरती एंड वो सब मतलब गणेश चतुर्थी के टाइम पे करते हैं. बट आज एक अलग एक्सपीरियंस मिला कि उनके एक्सपीरियंस मालूम पड़े हमको कि उन लोग कैसे लाइक जो सीनियर सिटीजन है इधर उन लोग कैसे सेलिब्रेट करते हैं वो एक मालूम पड़ा. एंड उनके साथ रह के हम भी उनके जो एक्सपीरियंसेस है वो हमारे लाइफ में इंडल्ज करेंगे एक दिन. एंड थैंक यू. माझं नाव श्रुती जाधव आणि मी आज इथे सगळ्या आजीबाबांना गणपती कसा बनवायचा ते शिकवायला आली आहे. आणि मला इथे येऊन एवढं छान वाटतंय कारण की मी सांगण्याच्या आधीच आजीबाबांनी एवढ्या सुंदर मूर्त्या बनवल्या आहेत. तर प्रत्येक गणपती आणि आम्ही असं सांगितलं होतं आधी की प्रत्येक जो गणपती सगळ्यात मस्त बनेल त्याला आम्ही चांगलं प्राइस असं बक्षीस देऊ. पण आता मला असा प्रश्न पडलाय की कोणाला प्राइस द्यायचं आणि कोणाला द्यायचं, कारण की प्रत्येक गणपती एवढा सुरेख आणि सुंदर बनलाय. तर मला ते बघून खूप मस्त वाटतंय आणि इथे माझ्या आजीबाबांची पण आठवण येते आणि मला खूप छान वाटतंय. आज आम्ही सगळे इकडे आलो. सगळ्या आजोबांना भेटून आम्हाला खूप चांगलं वाटलं. आम्ही त्यांच्यासोबत गणपती बनवले आणि हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता. असं वाटलं की आम्ही आमच्याच आजीबाबांसोबत आहे. इकडे सगळे जे पण आजीबाबा आहेत सगळे खूप चांगले आणि त्यांच्या सगळ्यांचे फेसेसवर स्माईल बघून आमचा हाच मोटिव्ह आहे, ब्रिंगिंग स्माईल. तर त्या सगळ्यांनाच असं स्माईल करता बघून आम्हाला खूप चांगलं वाटतं. सो तुम्ही पण असं काही करा आणि कोणाच्या तरी फेसवर स्माईल आणा आणि लोकांना म्हणजे मदत करा आणि त्यांना म्हणजे खुश करा. थँक्यू. खूप मजा वाटली, खूप छान वाटलं. टीमनी पण खूप सहकार्य केलं, त्याच्यामुळे आम्हाला गणपती बनवता टीमनी शिकवलं ना आपल्याला बरोबर केले, त्यांच्यामुळे बरोबर आलं. पण छान बनलं की नाही सध्या तरी चांगलं दिसतं आहे की पहिले तर इथे येऊन मला खूप आनंद झाला. सगळे आजीबाबांना इथं बघून त्यांच्यासोबत गणपती बनवून त्यांना सोबत देऊन त्यांची जी स्माईल होती ती बघितली. त्यांच्यासोबत जे मी बोललो, जे वादविवाद जे बोललो त्याच्यात मला खूप आनंद झाला. त्यांनी अजून खूप छान छान गणपती बनवले. आपण त्यांना खरंच बक्षीस देणार होतो पण सगळ्यांनी खरंच खूप छान बनवले. तर बक्षीस कोणाला द्यावं हे कळत नाही मला, पण खरोखरच सगळे गणपती खूप छान बनले. थँक्यू. लेकिन हमारा पूजा बेटी और स्थिति बेटी ने हमको कोवर करके सिखाया था किस तरह बनना, कैसे बनना, क्या बनना, सब उन्हीं का करे. और इतने एक है 77 इयर्स में ये पहली बार हमने गणपति बनाया. ये बनाने स्टेट पे ऐसे लगा मेरा गणपति आगे बढ़े. और इसी तरह सबके माँ बहनों के बीच में इसी तरह गणपति उनका इसमें प्रस्थान करें, ये हमारी इच्छा है. और गणपति भगवान से ये प्रार्थना हम करते हैं, हे बापा हर साल इसी तरह हमारा फाउंडेशन वाला आके हमको थोड़ा कोऑपरेट करके हमको इस तरह सिखाते रहे और साथ में
ये हमारे मैनेजर साहब लोग हैं, ये सब है, ये इनका सब कोऑपरेटिव से हमको ये आनंद मिला और बनाने का सौभाग्य मिला। ये हमारा खुश नसीब है और बस इतना ही और कुछ नहीं, लेकिन कहने का इतना ही। आप लोगों का बहुत बहुत बड़ा उपकार है, हमारे मैनेजर साहब का, इनका साहब का, इस सब लोगों का उनका बहुत उपकार है। और जाते करके मेरा पूजा बेटी और सिद्धि बेटी ने बहुत कोऑपरेट करके हमको सिखा दिया, इसके लिए सबका धन्यवाद। थैंक यू।